महापालिकेसाठी शिवसेना, ठाकरे आणि मनसे एकत्र येणार का असा प्रश्न उपस्थित केला जात असताना त्यावर आदित्य ठाकरे यांनी मोठं भाष्य केलं आहे। महाराष्ट्र हितासाठी जे सोबत येतील आम्ही त्यांच्या सोबत राहू असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मनसे सोबतच्या युतीचे संकेत दिले। आमचं राजकारण सेटिंगचं नाही तर स्वच्छ दिलाने एकत्र यायचा विचार आम्ही करत असल्याचंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंनी हे भाष्य केलं। राज ठाकरेंनी युतीसाठी टाळी दिल्यानंतर त्याला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला, पण त्याला बराच वेळ गेला तरी दोन्ही बाजूंकडून काही हालचाली सुरू नव्हत्या। आता या चर्चांना पुन्हा एकदा काहीशी गती मिळण्याची शक्यता आहे, कारण आदित्य ठाकरे यांनी मनसे सोबत युतीचे स्पष्ट संकेत दिले आहेत। आदित्य ठाकरे म्हणाले की उद्धव ठाकरेंनी युतीसाठी प्रतिसाद दिला होता। महाराष्ट्र हितासाठी जे कोणी साफ मनाने येतील त्यांना आम्ही सोबत घेऊ। साथ प्रतिसाद टाळी ही चालूच असते, पण आम्ही महाराष्ट्र हिताचं बोलतोय, सेटिंगचं राजकारण करणार नाही। आम्ही स्वच्छ दिलाने पुढे येतोय, जे कोणी सोबत येतील त्यांना सोबत घेऊ। मी कोणत्या एका पक्षाबद्दल बोलत नाही। खासदार संजय राऊत यांच्या नरकातले स्वर्ग या पुस्तकावर प्रतिक्रिया विचारल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, पुस्तकाचे प्रकाशन होऊ द्या, मी पुस्तक वाचले नाही। संजय राऊत यांनी पक्षासाठी तुरुंगवास भोगला। जे तुरुंगवासात जाण्यास घाबरले ते सगळे भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये गेले। भाजपने आमचा पक्ष फोडला, ती नीच प्रवृत्ती आहे असे ते म्हणाले। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना, संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बुद्धुल। प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे। रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन, रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा। शिवबा संपर्क कार्यालय, बुद्धुल निवास, अशोक चौक, सोलापूर। सभासद व्हा, एकत्र या, संघटित व्हा। संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा।